आजी, अगं आपला पारंपरिक दागिना नाहीये त्यात. मॅच सुरू झाली आहे. बॅट घेऊन तयार राहा. यस सर. हार कुठे आहे? बाकीचे दागिने आहेत पण हार नाही, आणि तोच तर द्यायचा असतो ना सुनीला. असं हार कुठे जाणार आहे? असेल ना त्याच्यात. अरे घसघशीत हार येतो, म्हणजे असं लपणं शक्य नाही येतो. आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली नीट बघ ग जरा. आणि इथे नीट बघत नसशील तू. काय आहे, नीट बघायचं ना जरा. आई आई हार खरंच नाहीये हो. जे बाकी सगळे दागिने इथेच आहेत, तुम्ही ते दिले ना, हारच तेवढा नाहीये. तोही आपला पारंपरिक हार. आनंद, तू गेला होतास ना हार आणायला? हो, पण त्यावेळी सगळे हार आणि सगळंच मी आणलं, म्हणजे घेऊन आलो सगळे. मग तू चेक केला असेल ना, म्हणजे सोनाराने दिला असेल ना तो राणी हार? हो, मी पूर्ण लिस्ट चेक केली होती व्यवस्थित. पण मग तोच हार नाहीये. तू चेक केलंस तर मग गेला कुठे तो हार? आपण एकदा दुकानात फोन करून विचारायचं का? नाही, मला पण कळत नाहीये. म्हणजे मी सगळी लिस्ट चेक केली तेव्हा सगळे दागिने होते, त्यात हार पण होता. हो, पण मग आता कुठे गेला? त्या बॉक्समध्येच असेल ना. पण आता नाहीये ना. बघ ना. म्हणजे मी सगळे दागिने स्वतः मोजून पॉलिश करायला दिले होते. बाकी दागिने आले पण हार नाही त्याच्यामध्ये. आजी, उगाच टेन्शन घेऊ नको. कदाचित ज्वेलरकडे राहिला असेल ना. मी फोन करून विचारतो. हो. हा, राजवाडे बोलतोय. हा नमस्कार सर. सर दागिने पोचले ना? नाही, त्याबद्दलच विचारायला फोन केलाय मी. बाकी सगळे दागिने आले, फक्त आमचा राणी हार कदाचित कलेक्ट करायचा राहून गेलाय. तिकडे राहिलाय का चुकून? नाही सर, ते तुमच्याकडून जे आनंद साहेब आले होते ना, ते सगळे दागिने घेऊन गेले. इथे काहीच राहिले नाहीये. हो का? बर, ठीक आहे. अच्छा, थँक्यू. तो म्हणतोय दुकानात नाहीये, सगळ्या दागिन्यांबरोबर इथे पाठवलं असं त्याचं म्हणणं आहे. आनंद बाळा, त्या हाराची किंमत 30 लाख रुपये. 30 लाख नाही, म्हणजे 30 लाख ही काय आमच्यासाठी जास्त अमाऊंट नाहीये. पण शेवटी राजवाड्यांचा पारंपरिक हार आहे ना तो, त्यामुळे त्याला त्याचं महत्व त्या हाराचं जास्त आहे. नाही, मला पण कळत नाहीये. म्हणजे मी सगळी लिस्ट चेक केली तेव्हा सगळे दागिने होते, त्यात हार पण होता. हो बाळा, म्हणजे तुला ऑफकोर्स माहिती असणार, पण तू म्हणतोयस तू घेऊन आलास, मग तो गेला कुठे? म्हणजे असेल इथेच कुठेतरी. हो, अभि जरा बघ इथे तिथे पडला असेल तर. नीट एकदा चेक करा. हा. आनंद दादा, अंशू, बस झालं. सांगून टाका आमचा हार कुठे आहे. अरे, मला खरंच नाही माहिती. कम ऑन, दादाला पण माहिती आहे सध्या तुला पैशाची गरज आहे. 25-30 लाख त्या हाराची एक्झॅक्ट किंमत. आमचा हार घेतला असशील तर मान्य कर. तुला पैसे हवे असतील तर दादा देईल, पण आमच्या घराण्याचा पारंपरिक हार घेऊ नकोस प्लीज. अंशो, तोंड सांभाळून बोला. आनंदशी ह्या भाषेत बोलायचं नाही अजिबात.
का म्हणून बोलू नको मी दादा? या घरात मला ब्लेम करायला तर सगळे पुढे असतात आणि आता जेव्हा मी लॉजिकल प्रश्न विचारतोय तर त्यात चुकीचं काय? विचार तुझ्या मित्राला. ज्वेलरी स्टोअर मधून निघताना हार होता म्हणतोय ना, आता नाही. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो दादा? अंशु, तू मार मला दादा, तुझा हक्क आहे, पण त्याने सत्य बदलत नाही. माझ्यावर विश्वास नाही म्हणून मला हार घ्यायला पाठवलं नाही, आनंददादांना पाठवलं. आणि आता तो हार गायब. ज्वेलरच्या दुकानात होता, दुकानातून घरी आणला, म्हणजे तो हार कुठे असणार? काय चुकीचं बोलतोय मी आज दादा? काही झालं की माझ्यावर हात उगारू नका. काही गोष्टी मलाही पटत नाहीत. सॉरी, आज पहिल्यांदा बोलतोय मी. मी खरं सांगतो, ज्यावेळी मी सगळी ज्वेलरी कलेक्ट केली तेव्हा हार होता. मी ज्वेलरच्या समोर सगळी लिस्ट चेक केली, सगळे दागिने चेक केले. हवं तर ज्वेलरला फोन करून विचारा. करेक्ट. ज्वेलरी स्टोअर मध्ये सीसीटीव्ही फुटेज असेलच ना, मागवून घ्या. हो समर, मागून घे. हा गोंधळ आहे ना एकदाचा सुटेल. बिचारा आनंद बघ ना, किती हायपर झालाय तो. दादा मागव ना. हॅलो, समर राजवाडे बोलतोय. बोला ना सर. आमचे दागिने कलेक्ट करतानाच्या वेळेसचे जे सीसीटीव्ही फुटेज असेल ना तुमच्याकडे, ते जरा मला पाठवू शकाल प्लीज? होय सर, पाठवायला सांगतो मी लवकरच. थँक्यू. आलं फुटेज? बघू. मग बघ. म्हणजे ज्वेलरच्या शॉपमधून घेतला गेलाय ना हार समर? पण मग तो मधल्यामध्ये गायब, म्हणजे आनंद. बाळा, तू नाही म्हणजे तू काय केलंस आमच्या पारंपरिक हाराचं?